येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। एकच मिनिट। योगी पावन मनाचा ग्रास केला त्रिगुणांचा परिवार सर्वत्रही स्वाधीन सुखी ते अक्षयी। मी तूपन बुडवन ध्यानी शिव पंचानन परिवार सर्वत्रही स्वाधीन सुखी ते अक्षयी। लक्ष्मण म्हणे त्याते पाय ध्याता दुःख कैचे परिवार सर्वत्रही स्वाधीन सुखी ते अक्षयी। शिवहर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। योगी पावन मनाचा ग्रास केला त्रिगुणांचा परिवार सर्वत्रही स्वाधीन सुखी ते अक्षयी। सच्चिदानंद स्वरूप भगवान शिव परमात्मा यांना अनंत अनंत नमस्कार करून जगद्गुरु पंचाचार्य मन्मथ लक्ष्मणादी संत जगज्योती महात्मा बसवेश्वर या देव संत आचार्य शरण परंपरेला अनंत अनंत नमस्कार करून पवित्र पानभूषी नगरीमध्ये अखंड शिवनाम यज्ञ संपन्न होतोय। या निमित्त संत शिरोमणी मन्मथ स्वामी कृत परमरहस्य पारायण, संत शिवदास स्वामी कृत शिवपाठ, गाता भजन, शिव कीर्तन, शिव जागर, अन्नदान आणि या निमित्तानं परिसरातून आलेली सर्व माहेश्वरगण, परिसरातून आलेले सर्व शिव कीर्तनकार, शिव प्रवचनकार, भजनी मंडळे तथा सद्भक्त मंडळी, सेवेकरता निवडलेला अभंग फलसिद्ध महास्वामीजी कृपांकित असणारे वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे। अभंगाच्या माध्यमातून माऊली आम्हाला सांगते योगी कुणाला म्हणावं, भोगी कुणाला म्हणावं आणि उपयोगी कुणाला म्हणावं। लक्षात येते का? कीर्तनात बसता आलं की योगी होता येतं, तमाशात बसता आलं की भोगी होता येतं आणि समाज उपयोगी पडलं की उपयोगी होता येतं। लक्षात घ्या। मग माऊली या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला असं सांगतात की योगी होण्यासाठी आपल्याला आपला परिवार स्वाधीन करावा लागतो। परिवार 2 प्रकारचा आहे, बाह्य परिवार आणि अंतरंग परिवार। बाह्य परिवार चांगला असेल तर संसार चांगला होतो आणि अंतरंग परिवार चांगला असेल तर परमार्थ चांगला होतो। बाह्य पदार्थ कुणाला म्हणावं आणि अंतरंग परिवार कशास म्हणावं याचं प्रतिपादन या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि हा परिवार प्राप्त करण्यासाठी बंधन काय आहे? मी तूपन बुडवन हे बंधन आहे आणि या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर ध्यानी शिव पंचानन, ध्यान शिव पंचाननाचं करा। हा अभंगाचा प्रतिपाद्य अर्थ आहे। याचा विस्तार आपण आता करूया। शिवहर Thank you.
उभय मृदंगाचार्य आमचे राजया स्वामी कपिलजी भालके, टाळकरी माता पिता बंधू आणि बहीण, आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. वीरशैव संस्कृती ही प्राचीन आणि अनादी संस्कृती आहे. या संस्कृतीचे आराध्य दैवत जईचा शिव तहीचा शिवाचार, नवा म्हणती ते पामर. या संस्कृतीला नवीन संस्कृती म्हणता येत नाही. जेव्हापासून भगवान शिव आहेत तेव्हापासून चालत आलेली दिव्य भव्य संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचं उद्देश काय आहे? जीवाला शिव होता आलं पाहिजे, लिंग अंग सामरस्य प्राप्त करता आलं पाहिजे. आणि हे सामरस्य प्राप्त करण्यासाठी 19 तत्व सांगितली. पंचाचार शतस्थल आणि अष्टावरण या पायऱ्या आहेत. कशाच्या? कशाच्या? जीवाला शिव होण्याच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यावर आपण कधी चाललो नाही. आपण फक्त सिमेंटच्याच पायऱ्या चालतो. त्याच्यामुळे आपली बुद्धी जड पडली, आपल्या मनामध्ये विकल्प वाढले, आपल्या शरीराला रोगानं धरलं. आणि म्हणून आपल्याला ती दिव्य दृष्टी प्राप्त व्हावी याकरता आपला जन्म पवित्र कुळामध्ये झाला हे आपण विसरलं नाही पाहिजे. पवित्र ते कुळ वीरशैव वंश.